24 तास होत आहेत नाहीये. नेमकं प्रशासनाशी तुम्ही बातचीत केलाय, 3 तासापासून तुम्ही देखील या ठिकाणी प्रशासनासोबत संवाद साधत होता. काय झालंय, काय ठरलंय, नेमकी घटना कशी घडली, काय सांगता? काहीतरी खंडणीच्या यातून हा प्रकार घडला आहे. परंतु समाजाचा, मराठा समाजाचा एक होतकरी मुलगा आज आमच्यात नाही आहे. यांच्या माजमस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणीपायी, या पैशापायी, यांच्या गुंडगिरीपायी आज आमच्यात नाही. पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद म्हणताय ना, ते जरा थांबवा, नका दुसरीवर ढकलू. जरा चांगले धडे द्या. बघा बरं का, मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय, जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना. या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणा तुम्ही. आता नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे, दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा. कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खून करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागेल आणि न दिवस बघायचा, तुमच्यावर बघायची वेळ येईल. असं नका वागू, असे माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानंच सांगतो मी तुम्हाला. ही जे निवडून आल्या त्यांना हा इशारा समजायचा जरांगे पाटलांचा, म्हणजे तुम्ही इशारा समजता, याला का काय समजता तुम्ही तुमचं बघा ना. आम्हाला माहीत नाही तुम्ही काय समजता याला. विनंती शब्द वापरलेला आहे. पण माझे लोक मरायला लागले. खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीवादाच्या नावाखाली, तर जड जाईल बरं. हो, तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईल बरं. काही तुम्हाला समजून घ्यायचंय का नाही घ्यायचंय. शेवटी जर नड्याला लागला, संयम जर सुटला, असू द्या, ती काय खंडणी असू द्या, काय असायचं असू द्या, एक समाजाचं चांगलं काम करणारं सरपंच म्हणून आदर्श असणारं पोरगं, आदर्श गावाला पुरस्कार मिळालेलं पोरगं जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. आणि त्या नराधमाला, त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे. जात भीत नाही आणली पाहिजे. तिथं आम्ही जातीवादी नाहीत हे सिद्ध करायला पाहिजे. तुम्ही जर वारंवार असंच करायला लागलात तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का. नका ती वेळ येऊ देऊ, माझी विनंती. कारण आम्ही खूप आमचं काळीज जळालं आहे. आता एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो, हे 24 घंट्यापासून रस्त्यावर बसून आहेत, आरोपी अटक व्हावेत म्हणून. 2 आरोपी अटक पण झालेत, काहीकडे पथकं पण त्यांनी पाठवलेत असं SP साहेबांनी सांगितलं. म्हणून मी समाजाला विनंती केली, एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळेजण मिळून. पण आपण आपल्या भावाचं पोस्टमार्टम करू, अंत्यसंस्कार करू. कारण ते आपल्यात नाही आहे, त्यांच्या देहाची विटंबना नको, हे काळजाला लागायला लागलं. कारण आता तर ते आपल्यात नाही आहेत, मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको. सरकार विटंबना करायला, छेड करायला. आपण भाऊ म्हणून सगळेजण, मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू. आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू, नको त्यांना तिथं धरायचं. म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितलं आहे, सरकारनं किंवा SP साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलं आहे आणि IG साहेबांच्या वतीनं पण सांगितलं आहे की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या. तर त्यांनी एक बॉडीगार्ड काहीतरी नियुक्त केला आहे. CIDची मागणी होती, तर त्यांनी CIDचंही IG साहेबांनी त्यांना सरकारनं सांगितलं की आपण ते ताबडतोब गठीत करून CID मार्फत तपास करू. या संदर्भात मुख्यमंत्री सरकारी, हे पण सांगतो लगेच, सरकारी वकील पण देऊ असं पण त्यांनी सांगितलं. 2 निलंबनं होते, महाजन आणि पाटील म्हणून. तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात आहे, SPच्या PSIचं. ते म्हणले मी लगेच रात्री 9-10 वाजेपर्यंत करतो, सकाळपर्यंत करू द्या, हरकत नाही. आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे त्यांना IGच्या हातात आहे. तर IGने सांगितलं यांचा अहवाल आला, ते SP साहेबांनी सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचं आहे. आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लेखी दिले त्यांना, बरोबर का हो? तुम्हाला लेखी पत्र दिलेत ना, यांना लेखी पत्र दिलेत सगळे. आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं
आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही. इथं जे गावकऱ्याचं म्हणणं आहे तेच चालवलंय. पण याच्यात जर धोका दिलाच तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण ताकदीनं गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे शब्द दिला. जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढू. पाटील, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचा संवाद झाला का? त्यांच्या कानावरती ही गोष्ट टाकली का की पोलिसांनी कारवाईला दिरंगाई केली? या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी काही बातचीत तुमची झाली? सांगितलंय त्यांच्या ओळखीला सांगितलंय. काय नाव आहे भाऊ त्यांचं, साबळे, त्यांना सांगितलंय. त्यांनी त्यांच्याकडं निरोप पण पाठवलाय की याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून. कारण आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही, गावकऱ्या पुढे ठेवणार बी नाही. त्यांचे वेळोवेळी फोन पण आले त्यांचे OEDचे की आम्ही SIT ती CID पण चौकशीसाठी नियुक्त करतो आहे, सरकारी वकील पण नियुक्त करतो आहे, त्या दोघांना निलंबित पण करतो आहे असं पण त्यांनी सांगितलं आहे. त्यांनीसुद्धा पण आम्ही जास्त SP साहेबांवरती सुद्धा विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या त्या साबळे नावाच्या OEDने त्यांनीसुद्धा सांगितलं की पुरी कारवाई होणार आहे म्हणून, कुठंही दिरंगाई केली जाणार नाही. हेही माझ्या गावकऱ्याला माहीत असावं. कारण उद्याच्याला मुख्यमंत्री किंवा त्यांचे OEDसुद्धा मग दोषी असणार आहे. हां, शब्द त्यांनीसुद्धा गावकऱ्यांना दिला आहे. दादा, बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कटताना पाहायला मिळते. तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे आणि ती घडी व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काय नेमकं त्यालाच अनुसरून बीडचं बिहार होते का? आता ते जर करायलाच लागले तर काय करणार कोण? आता मी दुःखाच्या दिवसात येत आज नाही बोलत मी आता. हां, त्यांनी जर हे थांबवलं आणि त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं. हां, वारंवार नाही सहन होणार आता हे. बस वारंवार नाही व्हायचं आहे. हां, कारण ते दिवस संपले, आता सहन करायचे दिवस संपले. हां, तुमच्या आजाचे बापाची चलती होती. हां, आता पोरं आहेत आम्ही नवीन, आमचीसुद्धा आहे आता. हां, तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या. हां, आमचे जर असे काळजं कापायची वेळ आली तर आम्हाला बी सहन नाही व्हायचं. तुमच्या मनगटात रक्त आहे तर आमच्या बी रक्ताचे नाविलाज आम्हाला त्याच्यावर नका उतरू आता. हां, त्याला नाविलाज होणार आहे. मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर होईल. माझा विनंती पण आहे, सल्ला पण आहे त्यांना, जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकाला की असं नका करू. सामंजस्याची भूमिका ठेवा, एकमेकासंग चांगलं राहा. गावं खेडेत येत असतं जात असतं हे चालू असतं. हे जरा धडे चांगले द्या. नसता नाविलाजच होईन काय आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर.